मैं जाते जाते क्या करता हूँ, मैं मराठी हूँ, मी मराठी आहे, ठीक आहे, मी महाराष्ट्राचा आहे, तर मी तुम्हाला 2 शब्द शिकवतो. तर त्यातला पहिला शब्द आहे की तुम्हाला रोज वापरायला यायला पाहिजे ना शब्द. तर तुम्ही प्रत्येकजण येऊन तुम्हाला विचारतं ना की इकडे जाणार का, हां, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही कुठे जाणार, कुठे तुम्ही जाना। तुम्ही कुठे जाणार, हाँ हां हाँ, कहाँ जा रहे हो कहाँ? हां, नाही नाही, म्हणजे आप कहाँ जाओगे, हाँ वही ना। हां, तर काय म्हणणार तुम्ही, तुम्ही तुम्हें कुठे कहाँ जाओ? कुठे जाणार, कुठे जाना? हां सीधा। सीधा. हाँ। कसं कसं विचारणार तुम्ही, तुम्ही तुम्हें कहाँ जाना? तुम्ही एक एक शब्द बोलो, तुम्ही तुम्हें कुठे कुठे जाणार, जाना? एवढंच विचारायचं. हाँ। हां, आणि उतरल्यानंतर काय म्हणतो आपण, धन्यवाद, धन्यवाद। हां, हाँ। आणि परत या, परत परत हाँ परत या, परत या। म्हणजे फिर आओ. राव। हां, ध्यान में रहेगा, हाँ। पक्का, नक्की, हाँ ना। पक्का यानी नक्की, नक्की हां, क्या बोलणे का, नक्की. नक्की। ओके. तर हे यूपीमधून आले, पहिल्या दिवसापासून टॅक्सी चालवतात, आणि ही मुंबई आहे. मुंबई तुम्हाला कधी निराश करत नाही, मुंबई तुम्हाला शिकवत राहते, मुंबई तुम्हाला ॲक्सेप्टन्स देते, स्वीकारार्हता देते. तर या काकांना 2 मिनटं पण नाही लागली की असं म्हणाले की हो मी शिकणार मराठी, मला काही अडचण नाही आहे, पण आत्ता मला नाही येत आहे, पण त्यांची इच्छा आहे. विरोध जो आहे तो टॅक्सी चालकांचा नाही आहे, समजून घ्या. विरोध जो आहे तो ऑटो चालकांचा नाही आहे. विरोध कोण करत आहे, विरोध राजकीय नेते करत आहेत, विरोध संघटनांचे नेते करत आहेत. म्हणजे जर मराठी शिकण्यासाठी टॅक्सी चालक, ऑटो चालक तयार आहेत, तर मग संघटनांचे नेते, राजकीय पक्ष का मध्ये उभे राहत आहेत मराठीच्या, हा प्रश्न आहे ना. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.